माझ्या आईने बोलवलं तेव्हा मी बघितलं तर चढून बघितलं एका खोडाला आंब्याची आणि काजूची फांदी लागलेली आहेत. मित्रांनो, कसे आहात? आपण गावाला पोचलेलो आहोत आणि आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की एक नवीनच आपल्याला माहिती मिळालेली आहे की आंब्याच्या झाडाला काजू आलेला आहे. ऐकायला खूप तुम्हाला विचित्र वाटेल, पण आंब्याच्याच फांदीला काजूची फांदी आहे. खूप मोठं झाड आहे आणि मी तुम्हाला आता दाखवणार आहे. प्रत्यक्षात ते मी सुद्धा पहिल्यांदा पाहिले. आता आपण चाललेलो आहोत ते झाड बघायला, ज्याला आंब्याच्या झाडाला काजूची फांदी आलेली आहे आणि काजू येतात आणि आंबेसुद्धा येतात. तर आता आपण पोचलोय. हा आपला इंडियन जुगाड आहे गेटचा आणि हे बांधून ठेवायला लागेल, नाहीतर गुरा आत येतात. घर आहे आणि त्याच्या आवाडात हे झाड आलेलं आहे. तर आता आपण बघूया झाड. हे बघा, हे आंब्याचं झाड आहे. इकडची जी फांदी गेलेली आहे, हे बघा, त्याला आंब्याच्या फांद्या आहेत. आणि ह्या साईडची जी फांदी आहे, म्हणजे आपल्या व्हिडिओच्या उजव्या साईडची, तर मी तुम्हाला एकदम स्पष्ट दाखवणार आहे कसं आलंय ते. तर त्याला हे पहा, आणि ह्या आंब्या काजूच्या फांद्या आलेल्या आहेत. बघा, काजूची पानं पाहू शकता. किंवा तुम्हाला मी तसंच रिव्हर्समध्ये दाखवतो. ज्यांना जे कोकणात राहत असतील त्यांना काजूची झाडाची पानं कशी आहेत ते माहितीच असणार. तर हे बघा, हा काजू आहे, त्याची फांदी अशी कुठेच एडिटिंग नाही. तुम्हाला असं वाटेल की हे काही केलेलं आहे, तर ह्या त्या दोन फांद्या मी दाखवलेल्या आणि हे एक आंब्याचं खोड. तर हा जगातलं एक अप्रतिम कृषीमध्ये केलेला हा प्रयोगच असेल की. आणि त्या काजूला मोहर सुद्धा आलेला आहे. परत दाखवतो. हे ते झाड आहे आणि ही फांदी अशी अशी वर 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 आणि त्याच फांदीला आणि बघा, मोहर सुद्धा आलेला आहे त्याला. तो बघा, मोर सुद्धा आलेला आहे. म्हणजे हा जो प्रयोग झालेला आहे, मी जे आहेत हे बघा, हे बघा, मोहर आलेला आहे त्या, आणि इकडे आंबे आहेत. फळझाडामधला हा एक वेगळाच प्रयोग आहे आणि मी पहिल्यांदा बघितलेला आहे. हा त्यांच्या कसा लक्षात आला, ज्यांचं हे झाड आहे, तो आपला भाऊच आहे, पुष्पक जाधव म्हणून. आपण त्याला थेट विचारूया. हा पुष्पक जाधव आहे, आपला भाऊ आहे. तर त्यांना कसं लक्षात आलं की एकाच झाडाला ही दोन फळं आलेली आहेत, तो आता सांगेल. आमच्याकडे सर्व प्रकारची झाडं अशी लावलेली आहेत. तर कोकणात मोठी झाडी झाली तरी पाणी घालायची पद्धत असते. आणि पाणी घालत असताना असं आढळलं की एका खोडाला दोन फांद्या आढळलेल्या आहेत. माझ्या आईने वर बघितलं तर एक फांदी काजूची आणि एक फांदी आंब्याची होती. वर गर्द झाडी असल्यामुळे आम्हाला लक्षात आलं नाही. माझ्या आईने बोलवलं तेव्हा मी बघितलं तर चढून बघितलं एका खोडाला आंब्याची आणि काजूची फांदी लागलेली आहेत आणि ह्या झाडाला फळं सुद्धा यायला लागलेली आहेत. तुम्ही पाहू शकता की या काजूच्या झाडाला मोहर आलेला आहे आणि हा तो मोहर आहे, म्हणजेच फुले म्हणेन मी. फूल आलेलं आहे आणि त्या फुलाचं
काजूच्या फळात रूपांतर होईल. आणि हेच ते काजूचं झाड आहे आणि ते आंब्याचं झाड सुद्धा आहे. त्याला हे बघा, हे फूल आलेलं उंचावर आहे, मोठं झाड आहे. ही जी फांदी आहे हिकडची ती काजूची आहे आणि हिकडची फांदी आहे ती आंब्याची आहे. पुष्पक जाधव यांच्या या आवाडातली झाडं आहेत. जागा कमी असल्यामुळे खूप सारी झाडे आहेत, तरीसुद्धा फणस आहे, हे कोकम आहे, काजू आहे, आंबा आहे, कढीपत्ता जो आपण लावलाय तो ह्यांच्याकडूनच लावलेला आहे. त्यामुळे खूप गर्द अशी झाडांची असल्यामुळे ते लक्षात आलं नाही यांना अगोदर. खूप मोठं झाड झाल्यानंतर लक्षात आलं. तर तुम्ही आता पाहिलंच असेल की पुष्पक जाधव हा पोलीसची भरतीची ट्रेनिंग सुद्धा करत आहे. तर त्यांनी जी माहिती सांगितली की एकाच झाडाला 2 फळं आहेत वेगवेगळे. आंब्याच्या झाडाला काजूचं झाड आलेलं आहे. तर ते फळ आल्यावर आपण तुम्हाला दाखवणारच आहेत. आणि परत एकदा आता त्या काजूच्या फांदीला जो मोहर आलेला तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली, कुठल्या प्रदेशात किंवा कोकणात, झारखंड, गोवा या साईडला काजू होतो. तर कुठे असं असेल तर मला कमेंटमध्ये सांगावं. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करावा. धन्यवाद.